नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.5 याच्यामधला चौथा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न आहे बघा, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा। तर वर्ग समीकरणे तयार करण्याचं एक सूत्र आहे, ते आहे x चा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0 या सूत्राचा वापर करून आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येतं। तर या ठिकाणी बघा, दोन किमती दिलेल्या आहेत 0 व 4। समजा अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर काय असेल 4, म्हणून या ठिकाणी लिहायचं समजा अल्फा बरोबर 4 व बीटा बरोबर अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4 हे असं मानायचं। त्याच्यानंतर या ठिकाणी अल्फा प्लस बीटा एक वेळेस किंमत म्हणजे या दोन्हीची बेरीज करायची आणि अल्फा बीटा म्हणजे दोन्हीचा गुणाकार करायचा, या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्यात। म्हणजेच अल्फा प्लस बीटा बरोबर 0 प्लस 4 बरोबर 4 ही किंमत मिळते। त्याच्यानंतर अल्फा बीटा या सूत्रामध्ये ठेवायचं, तर काय ते 0 गुणिला 4 बरोबर 0 येते। त्याच्यानंतर आता मिळणारे जे वर्ग समीकरण आहे ते सूत्र ठेवायचं। तर मिळणारे वर्ग समीकरण हे सूत्र आहे x चा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0 या सूत्रामध्ये ह्या किमती काय करायच्या तर ठेवायच्यात। म्हणून या ठिकाणी हे x चा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत आहे 4, म्हणून हे 4x। त्याच्यानंतर प्लस अल्फा बीटाची किंमत आहे 0, म्हणून या ठिकाणी येईल 0। म्हणून या ठिकाणी 0ला काही महत्त्व नाही, म्हणून काय करायचं बरोबर 0 येते। म्हणून x चा वर्ग मायनस 4x बरोबर 0 हे काय असेल तर मिळणारं समीकरण असेल। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 3 व मायनस 10। म्हणून या ठिकाणी सुद्धा समजा अल्फा बरोबर 3 व बीटा बरोबर काय करायचं बीटा बरोबर मायनस 10, म्हणून अल्फा प्लस बीटा या सूत्रामध्ये पहिल्यांदा ठेवायचं 3 प्लस आणि हे मायनस 10 असल्यामुळे कंसात घ्यायचं 3 प्लस मायनस मायनस 10 बरोबर या ठिकाणी येते मायनस 7। त्याच्यानंतर अल्फा बीटा करायचं, अल्फा बीटा बरोबर अल्फा 3 गुणिला काय होईल तर मायनस 10 यांचा गुणाकार करायचं प्लस मायनस मायनस 10 3 30। आता मिळणारे वर्ग समीकरण या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवायच्यात। म्हणून मिळणारे वर्ग समीकरण x चा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0 हे आहे। म्हणून या ठिकाणी हे x चा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे ते पहा, तर मायनस 7 आहे। मायनस असल्यामुळे ते कंसात घ्यायचं, x प्लस अल्फा बीटाची किंमत मायनस 30 आहे, ते पण कंसात घ्या बरोबर 0। तर या ठिकाणी म्हणून x चा वर्ग मायनस मायनस प्लस होते हे 7x, पुन्हा हे प्लस मायनस मायनस 30 बरोबर 0। म्हणून मिळणारे जे वर्ग समीकरण आहे ते x चा वर्ग प्लस 7x मायनस 30 बरोबर 0 आहे। तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, हे पहिलं आणि दुसरं जे उदाहरण आहे ते करू शकतो। तर लगेच आपण काय करूया, आता याच्यामधला तिसरा आणि चौथा प्रश्न बघूया। तर या ठिकाणी बघा, तिसरा प्रश्न आहे 1/2 मायनस 1/2 आणि चौथा प्रश्न आहे 2 मायनस वर्गमुळात 5 2 प्लस वर्गमुळात 5। तर हे दोन्ही प्रश्न बघायचे आहेत। तर या ठिकाणी बघा काय करायचं, समजा अल्फा बरोबर 1/2 व बीटा बरोबर मायनस 1/2 घ्यायचं। मग यांची बेरीज करायची, अल्फा प्लस बीटा हे 1/2 प्लस आणि बीटाची किंमत आहे मायनस, तर ते कंसात घ्या मायनस 1/2
म्हणून या ठिकाणी हे 1/2 हे प्लस मायनस काय होते -1/2 बरोबर काय येते 0. म्हणजे 1/2 मधून 1/2 गेल्याच्या नंतर 0. त्याच्यानंतर अल्फा बीटा करायचं. अल्फा बीटा म्हणजे त्यांचा गुणाकार करायचं. 1/2 गुणिला -1/2 यांचा गुणाकार येतो -1/2 काय 4. आता मिळणारे वर्ग समीकरण हे सूत्र ठेवायचं. म्हणून मिळणारे वर्ग समीकरण आहे एक्सचा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. तर या समीकरणामध्ये ह्या किमती ठेवायच्यात आपल्याला. म्हणून या ठिकाणी एक्सचा वर्ग हे जशाच तसं मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे ते पहा. तर या ठिकाणी 0 आहे म्हणून 0x येईल. त्याच्यानंतर हे प्लस सूत्राचे झाले आणि यांची किंमत मायनस असल्यामुळे कंसात घ्या 1/4 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी एक्सचा वर्ग हे -0x प्लस मायनस -1/4 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी म्हणजेच हेच काय असेल वर्ग समीकरण असेल. किंवा या 4ने दोन्ही बाजूला गुणल्याच्या नंतर जे मिळेल समीकरण ते काय असेल वर्ग समीकरण असेल. त्याच्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे हे अल्फा आणि हे बीटा म्हणायचं. समजा अल्फा बरोबर 2 - वर्गमुळात 5 व बीटा बरोबर 2 + वर्गमुळात 5. तर या ठिकाणी जे आहे काय करायचं पहिल्यांदा बेरीज करायची. अल्फा प्लस बीटा अल्फाची किंमत आहे 2 - वर्गमुळात 5 प्लस 2 त्याच्यानंतर प्लस वर्गमुळात 5. तर हे मायनस आणि हे प्लस जे आहे कटून जाईल. 2 आणि 2 काय होतील 4. हे अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली. त्याच्यानंतर अल्फा बीटा म्हणजेच एका कंसामध्ये 2 - वर्गमुळात 5 त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये 2 + वर्गमुळात 5. तर आपल्याला माहीत आहे हे म्हणजे एका कंसामध्ये a + b आणि दुसऱ्या कंसामध्ये a - b बरोबर काय होते a चा वर्ग - b चा वर्ग. त्याच्यानुसार करायचं आपल्याला. तर या ठिकाणी काय करायचं या 2 चा वर्ग मायनस या वर्गमुळात 5 चा वर्ग करायचं. 2 चा वर्ग केला तर 4 येते आणि मायनस वर्गमुळात 5 चा वर्ग जर केला तर ते -5 येते. म्हणून या ठिकाणी आपल्याला किंमत मिळते -1. म्हणून आता काय करायचं मिळणारे वर्ग समीकरण हे सूत्र या सूत्र म्हणजे ठेवून त्या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. म्हणून मिळणारे वर्ग समीकरण म्हणून या ठिकाणी एक्सचा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0 हे सूत्र आहे. त्यानंतर एक्सचा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत आलेली आहे 4 म्हणून या ठिकाणी ठेवायचं हे 4x. त्याच्यानंतर यांची किंमत आलेली आहे -1 कंसात घ्या बरोबर 0. म्हणून एक्सचा वर्ग -4x आणि प्लस मायनस -1 बरोबर 0. तर एक्सचा वर्ग -4x -1 बरोबर 0 हे आपल्याला वर्ग समीकरण मिळते. तर अशा पद्धतीनं हा जो चौथा प्रश्न आहे तो चौथा प्रश्न आपण काय करू शकतो म्हणजेच मिळणारे जे वर्ग समीकरण आहे हे एक्सचा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0 या समीकरणामध्ये त्या किमती ठेवायच्यात. पहिल्यांदा म्हणजे त्यांची बेरीज करायची नंतर त्यांचा गुणाकार करायचा आणि मिळणाऱ्या ज्या किमती आहेत त्या या समीकरणामध्ये ठेवून आपण काय करू शकतो तर वर्ग समीकरण मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. यानंतरचा जे प्रश्न आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.